नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC इजमॉल या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत ज्या काही TCS मार्फत ज्या काही वनरक्षक आहे, त्यानंतर जिल्हा परिषद काही भरत्या असतील, त्यानंतर आरोग्य सेवक आहे, हे जे काही विविध भरत्या आहेत या संदर्भात जे काही TCS ने पाठीमागे प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या संदर्भातल्या प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहत आहोत। तर आज आपला तिसरा लेक्चर आहे किंवा तिसरा व्हिडिओ आहे, त्या संदर्भातले आपण पाठीमागं 50-50 असे 2 सेशन पाहिलेले आहेत। आता आज त्याचा आपण तिसरं सेशन आहे। तर यामध्ये सुद्धा आपण जे काही 50 प्रश्न आहेत तर त्या संदर्भातलं पण विश्लेषण पाहणार आहोत। कारण हे जे काही PYQ आहेत किंवा मागचे जे काही प्रश्न आहेत तर या संदर्भानं की आपल्याला जे काही होणारे नवीन पेपर आहेत तर त्या संदर्भात आपल्याला प्रश्नाची काठिण्य पातळी असो किंवा त्यात विविध घटकावर विचारलेले प्रश्न असो तर या संदर्भातली आपल्याला सर्व माहिती मिळते व त्यानुसार जे काही नियोजन आहे येणाऱ्या परीक्षा पद्धतीचं किंवा परीक्षेचं तर त्या संदर्भातलं नियोजन करायला आपल्याला सुलभ होतं। त्यामुळे PYQ जो आहे तर हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण हाच आपल्या विजयाचा बेस आहे। कारण जितके PYQ आपण करू तर त्याच्यावर काय होईल, तुमचा सराव पण होईल व तुम्हाला एक परीक्षा पद्धतीची सवय पण लागून जाईल। तर पहा, आज आपण पाहणार आहोत हा पहिला प्रश्न पहा। तर पहिला प्रश्न आहे, दह्याची अंगी निगे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये। तर वरील ओळीतील वृत्त विचारलेला आहे। तर आता वृत्तावर एक किंवा दोन असं म्हणजे सहसा एक हा प्रश्न आलेला आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये। तर पहा, वृत्तावरचा हा प्रश्न आहे तर यामध्ये पहा ओवी, नववधू, अभंग आणि पादाकुलक असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। परंतु सहसा आता ओवी हा जो प्रकार आहे तर हा प्रकार आता आपल्याकडे पूर्वी काय व्हायचं की गावामध्ये आपल्या जे काही महिला आहेत, आपली आई असेल किंवा आपली आजी असेल, हे काय करायचे तर त्यावेळेस जात्यावर जी काही दळण असणे किंवा पाणी भरायला जाणे, एका ठिकाणी पनवट्यावर असेल किंवा घरी दळण वगैरे दळत असताना किंवा काहीही काम करत असताना त्या काय करायच्या तर ओवी हा जो प्रकार आहे की जे काही गुणगुणणे म्हणतो करमणुकीसाठी स्वतःच्या ओव्या गाणे जात्यावर, हा प्रकार ओवी हा प्रकार वापरला जायचा। त्यानंतर नववधू हा सुद्धा एक प्रकार आहे की याच्यावर सुद्धा काही रचना वगैरे निर्माण केलेली आहेत। त्यानंतर आता अभंग, हा तर दह्याची अंगी निगे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे। तर दह्यामधनं काय होतं की ताक आणि लोणी पण भेटतं, पण त्याचं जे काही मोल आहे त्या दोन्ही गोष्टीचं त्याचं मोल सुद्धा वेगवेगळं आहे। संत तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे की आता पृथ्वीतनं सुद्धा त्यांनी काय म्हणलेलं आहे पहा, आकाशाच्या पोटी चंद्र तारे ग्रह हे सगळं असतात, पण त्याचं सुद्धा मूल काय असतं, वेगवेगळं असतं। जसं की आता जमिनीमधनं सुद्धा आपल्याला वेगवेगळे हिरे भेटतात, त्यानंतर वेगवेगळे धातू भेटतात, परंतु काय असतं की प्रत्येकाचं मोल हे वेगळं असतं। जसं की आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपल्याला काही व्यक्ती भेटतात, त्यातले काही संत असतात आणि त्यातले काही साधे माणसं असतात, परंतु त्या दोन्हीचं ही जे काही मोल आहे, त्याचं जे काही महत्त्व आहे ते वेगवेगळ्या दृष्टीनं आहे। त्यामुळं प्रत्येक गोष्ट समान आहे का नाही असं संत तुकाराम महाराज यांना सांगायचं आहे। त्यामुळं हे जे काही आहे तर हे वृत्त का आहे, हे अभंग आहे। का आहे? अभंग आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, खालील शब्दाचा समास ओळखा। समास, आता समासावर तर प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत, समासावर 2 प्रश्न येतच आहेत। त्यामध्ये मी त्या दिवशी पण सांगितलं की द्वंद्व समासावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं द्वंद्व समास हा तुम्ही केलाच पाहिजे। तर हे सुद्धा त्याचंच आहे पहा। तर चूक किंवा भूल, काय चूक किंवा भूल आहे। त्यानंतर बरे वाईट वगैरे हे जे काही शब्द आहेत त्याला आपण काय करतो की किंवा हा जो शब्द आहे, किंवा असेल किंवा वा असेल, हे जे शब्द आहेत तरी काय आहेत, वैकल्पिक शब्द म्हणून वापरले जातात, विकल्प म्हणून। त्यामुळं या ठिकाणी चूक भूल हा जो शब्द आहे तर हा वैकल्पिक द्वंद्व समास हा या प्रकाराचा तो शब्द आहे किंवा त्याचा विग्रह केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पहा, स्वामी विवेकानंदांनी वेदावर चिंतन केले। स्वामी विवेकानंदांनी वेदावर चिंतन केले या वाक्याचं आपल्याला त्यांनी विचारले की काळ कोणता आहे। सहज एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आता काळामध्ये पहा, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, त्यानंतर पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ। आता बघा, साध्यामध्ये काय असतं की साध्यामध्ये फक्त
सहाय्यक क्रियापद जे आहे, सहाय्यक क्रियापद जे आहे, समजा आता अपूर्ण असेल त्यानंतर पूर्ण, या काळामध्ये काय होतं की दोन सहाय्यक म्हणजे एक मुख्य क्रियापद आणि त्याला एक सहाय्यक क्रियापद घेतलं जातं. परंतु साधा जो काळ आहे तर साध्या काळामध्ये तुम्हाला फक्त एकच क्रियापद आणि एकाच क्रियापदामुळे ती किती क्रिया दर्शवली जाते तो काळ हा साधा असतो. आणि राहिला विषय हा आपला रीती भूतकाळ किंवा रीतिकाळ, हा काय असतो की क्रिया ही क्रियेची रीत दर्शवणारा काळ असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ आहे. या ठिकाणी एकाच क्रियापदाचा वापर झालेला आहे आणि हेच या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं काम करते. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे साधा भूतकाळ, तर हा साधा भूतकाळ याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा मन. आता म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. तर ज्या गावच्या बोरी म्हणजे आणि त्याच गावच्या बाबळी म्हणजे काय की एकाच ठिकाणी असणारे जे काही लोक आहेत तर एकमेकांना त्यांचे स्वभाव माहीत असतात, एकमेकांना त्यांचे वर्तन, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या गरजा तर सर्व त्यांना माहीत असतं. त्यामुळं एका गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. तर पहा खालील वाक्यामध्ये आता जे काही पर्याय दिले तर या ठिकाणी एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखून असतात. बरोबर आहे. तर हाच पर्याय याचा योग्य आहे. बोरी व बाबळीची झाडे गावात लावावीत वगैरे हा जे काही पर्याय त्याचा म्हणजे सरासरी या ठिकाणी आपला अर्थ घ्यायचा नाही आहे. मन कशाला म्हणतात की एखाद्या मोजक शब्दातून आपल्याला विपरीत त्याचा अर्थ की एक मर्म जे आहे त्यातलं ते मर्म आपल्याला कुठेतरी दिलेलं आहे, ते मर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. पहा तर आता शुद्ध वाक्य जे आहे तर शुद्ध वाक्य आता काय होतं की सहसा जेव्हा आपण वाक्याकडे पाहिल्यानंतरच आपल्याला समजत असतं कुठंतरी एखादा शब्द चुकीचा दिलेला आहे. तर आणि एक वाक्य असं आहे की त्या वाक्यामध्ये सर्व पर्याय हे कसे, सर्व शब्द हे कसे असतात, व्याकरणदृष्ट्या हे शुद्ध असतात. तर पहिला पर्याय पहा, तर पहिल्या पर्यायामध्ये संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. त्यानंतर आज मला एका नवीन गोष्टीचा साक्षात्कार झाला. मुलांनी उत्तरपत्रिका नीट तपासून बघितली पाहिजे. भारत एक समर्थवान देश आहे. पाहता समर्थवान या ठिकाणी स्वतः लगेच ओळख येतं. त्यानंतर हे उत्तरपत्रिका सुद्धा या ठिकाणी चुकीचा शब्द आहे. त्यानंतर पहा आज मला एका नवीन गोष्टीचा साक्षात्कार झाला. आता साक्षात्कार असा असतं का शब्द, हा पहा साक्षात्कार हा शुद्ध शब्द आहे. तर या ठिकाणी लगेच जाणवतं की तिन्ही जी वाक्य आहेत खाल्ले चुकीचे आहेत. आणि पर्याय क्रमांक 1 जो आहे तर पहा संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. व्याकरणदृष्ट्या हे योग्य वाक्य आहे, कुठेही याच्यामध्ये मिस्टेक नाही आहे किंवा एखाद्या अक्षराची सुद्धा चूक नाही. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा आपल्याशी दोर गवाक्षी मानोनी तुळशीदास सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास. पहा लोक प्रेमामध्ये काय काय करतील ते काही समजत नाही अशा प्रकारे पहा तर किती प्रेम हे आंधळं असतं तसं आपलं अलंकाराचं या ठिकाणी उदाहरण आहे. तर प्रेयसीला भेटायला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाणारी जी व्यक्ती आहे, जाणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, हा तुळशीदास. तर पहा तर सापाला दोर समजून आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेली ही जी व्यक्ती आहे तर या ठिकाणी त्याला साप आहे का दोर आहे हे सुद्धा समजलं नाही, म्हणजे भान सुद्धा विसरलं आहे. म्हणजे या ठिकाणी भ्रांत निर्माण करण्यात आलेली आहे. काय भ्रांत किंवा भ्रम. तर पहा या ठिकाणी ज्या अलंकारामध्ये भ्रांती किंवा भ्रम हा निर्माण केला जातो किंवा असतो तर ते कशाचं उदाहरण असतं, भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याशी दोर गवाक्षी मानोनी तुळशीदास सर्पा पकडून सोडून गेला प्रिया दर्शनास या जी काही अलंकार आहे तर तो काय आहे, भ्रांतिमान अलंकार आहे. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा आता आणखी आलं आहे अशुद्ध शब्दलेखन. पहा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन. पदाधिकारी शुभचिन्ह धूमकेतू तिन्ही पर्याय योग्य आहेत. पण वस्तू विनिमय, तर आता वस्तू विनिमय जे आहे पहा तर वस्तू विनिमय हा जो शब्द आहे तर या ठिकाणी या शब्दामध्ये या ठिकाणी काय आहे तर चूक आहे. या शब्दामध्ये या ठिकाणी चूक आहे. पुढील पहा पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा असे या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे समूहासाठी. तर शोकाचे वर्णन करणारी कविता जी असते तर तिला काय शोकांतिका म्हणतात का, नाही. शोकांतिका म्हणजे एखाद्या
वस्तूविषयी आपण जे म्हणतो की हा हे वाईट झालं म्हणजे शोकांतिका, आपण दुःख व्यक्त करत असतो. परंतु जी काही एक विशिष्ट रचना आहे, एक शोकावरण करणारी रचना आहे की त्या ठिकाणी आपण दुःख वगैरे जे काही वातावरण आहे ते एका कवितेमध्ये रचलं जातं किंवा एक काव्यामध्ये रचलं जातं, तर त्या प्रकाराला काय म्हणतात? विलापिका असे म्हणतात. काय म्हणतात? विलापिका. विलाप या शब्दाचा अर्थच काय होतो की दुःख या विलाप या शब्दाचा अर्थ काय होतो? दुःख. आणि ते दुःख होतं त्यातून आपण जी काही म्हणजे भावना व्यक्त करतो किंवा विलाप असं त्याला म्हणत असतात. आता हृदयद्रावक वगैरे ह्या प्रकार नाही आहे. त्यानंतर विडंबन हे उपरोधिक उपहासात्मक असं जे लेखन केलं जातं तर त्याला काय म्हणतात? विडंबन म्हणतात. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा समानार्थी शब्द. खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी विचारलेली आहे. पहा, तर समानार्थी शब्द ह्रस्व दीर्घ विरुद्धार्थी आहे. हर्ष खेद हे सुद्धा विरुद्धार्थी आहे. होडी नौका. पहा, होडी आणि नौका हे काय? 2 समानार्थी शब्द आहेत. आपण होडी, तरू, नौका, जहाज हे जे शब्द वापरतो तर हे काय शब्द आहेत? हे एकमेकाचे पर्यायवाची शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 स्वर्ग आणि ह्याच्या विरुद्ध नरक हे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 होडी आणि नौका हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढील विधानाला मन. आता एक या ठिकाणी आपल्याला काय केलं, एक 2-3 वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्याचं आपल्याला एक समर्पक या ठिकाणी मन निवडायचे आहे. तर पहा, नंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती. नंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती, त्यामुळं छोटीने कितीही चांगले काम केले तरी त्यात चूक काढत असे. पहा, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल, तिचा स्वभाव आवडत नसेल, तर आपण काय करत असतो की कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं काहीतरी त्याच्या कामामध्ये चूक काढणं किंवा उगाच त्याला बोलणं किंवा त्या तिरस्कार करणं ह्या ज्या गोष्टी केल्या जातात, तर त्यासाठी या ठिकाणी विचारलं आहे. पहा, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, जावा जावा आणि उभा धावा, नावडतीचे मीठ आणणी, सासू तशी सून आणि उमरा तुझा गुण. पहा, तर आता आपण काय म्हणतो की एखादी व्यक्ती आवडतच नाही, आपल्याला आवडतच नाही, त्यांनी किती चांगलं कार्य केलं तर त्या ठिकाणी काय होतं, आपण त्यामध्ये काहीतरी म्हणजे कसूर काढत असतो किंवा काहीतरी उणीव ही त्या ठिकाणी काढली जाते. त्यामुळं पहा, पर्याय क्रमांक 3 नावडतीचे मीठ आणणी, म्हणजे जी व्यक्ती आवडत नाही त्याच्या हातची गोष्ट ही काय असते? बेचव असा हा याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी सुद्धा मन दिलेली आहे. पहा, पी हळद आणि हो डॅश डॅश त्या ठिकाणी दिलेला आहे टिंब. पहा, पी हळद हो पिवळी, पी हळद हो हळदुली, पी हळद हो शहाणी. हळद पिल्याने कोणी शहाणं होतं का? नाही. हात पर्याय या ठिकाणी आपल्याला लागणार नाही. त्यात पहा, पिवळा तर होणारच आहे, पण आपल्याला मणीचा योग्य अर्थ निवडायचा आणि मणीमध्ये सरळ अर्थ हा दिलेला नसतो. त्यामुळे सरळ शब्दाचा कधीही समर्पक पर्याय त्या ठिकाणी घेतला जात नाही. त्यामुळे पहा, आणि मन सुद्धा तुम्ही आता ऐकत आला असाल की पी हळद आणि हो गोरी, म्हणजे हळद जेव्हा व्यक्ती शरीराला लावते किंवा हळदीचा गुणच काय आहे की त्या ठिकाणी व्यक्ती गोरा होतो असं म्हणलं जातं, आपल्याकडे मानतात. आणि पहा, या ठिकाणी सुद्धा पी हळद आणि हो गोरी ही काय आहे? मन आहे. म्हणजे हळदीने शरीर हे गोरं होतं किंवा हळद पिल्यामुळं गोरपणा येतो. पहा, क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखला आहे. तर क्षीर म्हणजे काय? तर क्षीर म्हणजे पाणी, जल, नीर, पय हे जे शब्द आहेत हे शब्द पाण्याचे पर्यायवाची शब्द आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक पहिलाच आहे काय? पाणी. तर पाणी हे याचं योग्य उत्तर आहे. क्षीर यालाच काय म्हणतात? पाणी असे म्हणतात. पहा, लंकाधिपती या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर आता लंकाधिपतीमध्ये पहा, तर लंका प्लस अधिपती काय? लंका अधिपती असं होईल. मग त्याचंच काय होईल नंतर? लंकाधिपती. म्हणजे या ठिकाणी लंकामध्ये आ प्लस या ठिकाणी अ, म्हणजे जेव्हा अ किंवा आ म्हणजे रस्व जरी स्वर रस्व असेल किंवा स्वर जरी दीर्घ असेल, अ प्लस आ याचा काय होत असतो? आच होत असतो. म्हणजे दीर्घत्व संधी ही या ठिकाणी होते. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 दीर्घत्व स्वर संधी जी आहे, तर पर्याय क्रमांक 3 सी लंका अधिपती हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, प्रश्नातील रिकामी जागा भरायची आहे. तर अहंकाराने उन्मत्त झालेल्या राजांचे नंतर काय होणे क्रमप्राप्त ठरते? बरोबर. हां,
अद्यग्नी, वृंदावन, केंद्रीय भवन. आता वृंदावन, केंद्रीय भवन या ठिकाणी कुठे लागू होत का, परंतु अधपतन जे आहे, अधपतन बरोबर आहे. एखाद्या जेव्हा आपण राजा आहे किंवा एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे खूप साम्राज्य आहे, खूप संपत्ती आहे, परंतु त्या संपत्तीचा जर समजा उन्माद आला किंवा त्या ठिकाणी त्याला खूप अहंकार झाला तर त्याचं कधीतरी अधपतन होत असतं. कधीतरी त्याला अशी परिस्थिती निर्माण होते की आपण ज्या काही आपल्या पूर्व काळामध्ये घटना किंवा कृती केलेली आहे तर त्याचा पश्चाताप नंतर होत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जो आहे की अधपतन हे होत असतं किंवा त्याचा विनाश हा होत असतो किंवा ऱ्हास हा होत असतो. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा, प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय ओळखायचा. पहा, आता आनंदाचे भरते येणे. काय येणे? आनंदाचे भरते येणे म्हणजे खूप आनंदित होणे. आजच्या जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो की जी आपल्याला हवीशी वाटते. आता आपण कधी समुद्र पाहिलेलाच नाही, आपण कधी समुद्र पाहिलेला नाही किंवा जास्त पाणी पाहिलेलं नाही. आता समजा आता मी स्वतः समजा लातूरचा आहे, आमच्याकडं पाणी हे पाहायला कुठेही भेटत नाही. काय होतं, मागच्या काळात रेल्वेनं पाणी आणलं आमच्याकडं. त्यामुळं सध्या पाण्याचं जी काही उणीव आहे की जो पाण्याची जी किंमत आहे ती मराठवाडा जो काही विभाग आहे, जे की पाण्याचा दुष्काळी भाग असं आपण म्हणतो, त्या ठिकाणच्या लोकांना कळतं की पाण्याचं म्हणजे काय महत्त्व आहे. जेव्हा एक तिकडली व्यक्ती जेव्हा कोकणामध्ये जाईल आणि समुद्र पाहिल तेव्हा पाहिल्यानंतर काय होईल, त्याचा आनंद गगनात मावेनासा होईल किंवा त्याला एवढं भरून येईल त्याचं मन की हे काय पाहतोय मी. त्यामुळं कसं असतं की आनंदाचं भरता येणं म्हणजे खूप आनंदित होणे, आपला आनंद गगनात मावेसा होणे. तर पहा पर्यायामध्ये कुठे दिसते का, सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याला आनंदाचे भरते आले. पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले. त्यानंतर आजारी पडल्यावर अरुणला आनंदाचे भरते आले. पहा, आता आजारी पडल्यानंतर आनंदाचे भरते येतं का कुणाला, की आजारी आहोत आपण आणि त्या ठिकाणी कुणाला उल्हास आहे का की मी आजारी आहे आणि मला आता खूप आनंद होतोय. तर आजारी असण्याचा आनंद कुणालाही होत नाही. त्यानंतर रस्त्याची दुर्दशा पाहून, आता रस्त्यात खड्डे आहेत, जाताना आपली बस ही आदळते आहे, खूप त्रास होतोय, त्या ठिकाणी आनंद होईल का, दुःख होईल. त्यामुळं या ठिकाणी सुद्धा हा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे, पर्याय क्रमांक 2, पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखायची. आपल्याला कशाची अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर पोटामध्ये आग पडणे, पोटात आग पडणे म्हणजेच भूक लागणे. आपण म्हणतो मला भूक लागली म्हणण्यापेक्षा माझ्या पोटात आग पडली आहे, काहीतरी खायला द्या असा आपण म्हणतो, तेव्हा त्याचं काय आहे, भूक लागणे. टोपी उडवणे म्हणजे काय की टवाळकी करणे, कुणाची टिंगल करणे, कुणाला विनाकारण हिणवणे, त्याला आपण काय म्हणतो की टवाळ करणे. त्यानंतर वहिवाट असणे, वहिवाट म्हणजे रूढी, परंपरा, रीती जी काही आहेत त्यानुसार जे काही चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो की ही वहिवाटीने चालत आलेली आहे, परंपरेने चालत आली आहे, रीती रूढीनुसार चालत आलेली आहे. त्याचा समोर पहा, हिंसक वृत्ती असणे. तर वहिवाट आणि हिंसक वृत्ती याचा काय संबंध आहे का, नाही आहे. तर ही काय आहे, ही चुकीची जोडी आहे. ही काय आहे, चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे, बरोबर आहे. म्हणजे अर्थ कधीही शाब्दिक अर्थ तसाच घ्यायचा नाही, पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये डॅश डॅशने जोडली जातात. पहा, आता जे काही संयुक्त वाक्य आहे, जे काही वाक्याचे प्रकार आहेत आपल्याकडे, मिश्र वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. परंतु संयुक्त वाक्य जे आहे तर संयुक्त वाक्याला 2 वाक्य किंवा आपल्याला 3 वाक्य एका ठिकाणी जोडायची आहेत. तर त्या ठिकाणी जोडत असताना आपल्याला काही त्या ठिकाणी अवयव जी आहेत, उभ्या नवी जी काही अवयव आहेत तर ती त्या ठिकाणी जोडावे लागतात. त्यामध्ये आता कसं की त्यातला एक प्रकार आहे प्रधानत्व बोधक उभ्या नव्हे, त्यामध्ये की आणि असेल, त्यानंतर किंवा आहे, किंवा पण, परंतु, पण, त्यानंतर परंतु, त्यानंतर की जी काही असे प्रधानत्व जे काही आहेत अव्यय तर त्या ठिकाणी काय होतं की जोडावे लागतात. तेव्हा वाक्याचं काय होतं की वाक्य जोडलं जातं किंवा त्याचं वाक्याचं संयुक्तीकरण केलं जातं. त्यामुळं पर्यायामध्ये बघा कुठं आहे का, हां, तर पहा, केवळ प्रयोगी अव्यय याचा फक्त भावना व्यक्त करण्यासाठी आपण वापर होत असतो. जे काही भाव आहेत आपले, शब्दयोगी अव्यय हे फक्त शब्दाला लागूनच येत असतं. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते क्रियाविषयी माहिती सांगणार आहे ते, त्यामुळे याचा सुद्धा कुठं संबंध येत नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय जे आहे की पर्याय क्रमांक 4 की याच अव्ययाने काय होतं की एकापेक्षा जे काही अधिक वाक्य आहेत, जे काही मुख्य वाक्य आहेत त्याचं संयुक्तीकरण करून त्याचं संयुक्त वाक्य हे बनवलं जातं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा, समूहदर्शक शब्द ओळखा. तर समूहदर्शक शब्दासाठी सुद्धा
प्रत्येक वेळेस प्रश्न आलेलाच आहे पहा. आता जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची काय असते, दुर्वाची काय असते पहा. दुर्वाचा कापेला असतो का, कापेला झाडाचा असतो. त्यानंतर जुडी, जुडी पर्याय क्रमांक 2. दुर्वांची काय असते, दुर्वांची जुडी असते, दुर्वांची जुडी असते. जी की आपण संकट चतुर्थीला वगैरे गणपती बाप्पाला वाहतो त्या दुर्वाला त्याच्याच जी काही बांधलेली कट्टी असते त्याला आपण काय म्हणत असतो, जुडी म्हणत असतो. दुर्वाची जुडी पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. तर कृत्रिम हा शब्द आहे. काय, कृत्रिम हा शब्द आहे. नैसर्गिक असेल, नैसर्गिकच्या विरोधात शब्द काय असतो, कृत्रिम. तर पहा, कृत्रिम या ठिकाणी काय केले, कृत्रिम हा शब्द काय आहे, चुकीचा आहे, कृत्रिम. त्यानंतर कृत्रिम हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर कृत्रिम हा सुद्धा शब्द काय आहे, हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा योग्य आहे, कृत्रिम. तर पहा, पर्याय क्रमांक 2 कृत्रिम हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यानंतर त्याच्या चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे की त्या ठिकाणी 2 शब्द कसे दिले असतील, मग समानार्थी. जर आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी जर दिली असेल तर त्या ठिकाणी 2 शब्द हे समानार्थी असणार आहेत, म्हणजे एकमेकाला दिलेली पर्यायवाची शब्द आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. पहा, पहिला आहे पर्याय शाप आणि वर. बरोबर आहे, शाप आणि वर हे सुद्धा एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर विधायक, विध्वंसक, चांगलं कार्य, वाईट कार्य. त्यानंतर राजमार्ग आहे, आडमार्ग आहे. बरोबर आहे, राजमार्ग, आडमार्ग एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत ते. त्यानंतर वारा आणि वात. वारा, वात, पवन, हवा, वायू हे जे काही शब्द आहेत हे काय आहेत, हवेला पर्यायवाची शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शुश्रूषा, सुरसुरा, सुसुरा काय शब्द थोडंसं व्यवस्थित वाचता सुद्धा आले पाहिजे. त्यामुळं भाषेवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो असतो, ग्रामीण भाषेमध्ये काही शब्द असे असतात की त्यामध्ये आपल्याला उच्चारत असताना सुद्धा वेगवेगळे भाव आपण किंवा उच्चार वेगळ्या पद्धतीने उच्चार करत असतो, परंतु ते शब्द हे तसे नसतात. त्यामुळं हे काही जो शब्द आहे तर शब्द व्यवस्थित पहा आणि त्याचा अर्थसुद्धा व्यवस्थितच लावला गेला पाहिजे किंवा त्याचे पर्यायवाची शब्द असणं आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याला की समानार्थी शब्द माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर पहा, पर्यायामध्ये पहा, कार्य, कोरडे, सदिच्छा हे जे पर्याय आहेत. तर त्यानंतर पर्याय क्रमांक 1 आहे सेवा. तर शुश्रूषा म्हणजे काय, तर सेवा, काय, सेवा करणे. आपण एखाद्या आजारी व्यक्तीची जेव्हा सेवा करतो त्यासाठी आपण अतिशय शुद्ध भाषेत हा शब्द वापरला जातो की एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करणे, शुश्रूषा करणे जे काही आहे. तर पर्याय क्रमांक 1 सेवा हा याचा पर्याय आहे, उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखायचा आहे. समासावर हा दुसरा प्रश्न आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा द्वंद्व समासावर आला होता. त्याच्यामध्ये पाहिलं आपण वैकल्पिक द्वंद्व याच्यावर हा प्रश्न होता. आता त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे समासावरला. त्यानंतर पहा, भाजीपाला. आता भाजीपाला हा जो शब्द आहे तर हा भाजीपाला शब्द हा सुद्धा द्वंद्व समासच आहे. पण याच्यामध्ये जे काही त्याचे प्रकार आहेत द्वंद्व समासाचे त्यामध्ये इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व. तर याच्यातला हा पर्याय क्रमांक 2 जो आहे पहा, समाहार द्वंद्व हे याचं उदाहरण आहे. तर भाजीपाला म्हणजे काय, जेव्हा आपण भाजीपाला घेतो तर भाजीपाल्यामध्ये आपण असं सांगतो का मेथी घेतली, त्यानंतर हे पालक, त्यानंतर गाजर घेतला, त्यानंतर बीट घेतलं असं आपण सांगत नसतो. जेव्हा कोणी विचारतं भाजीपाला वगैरे म्हणजे इतर वस्तू त्यामध्ये आलेल्या आहेत. जसं की बाजारहाट म्हणजे बाजारला गेल्यानंतर आपण बरेच साखर आहे, तांदूळ आहे, मीठ आहे, अशा जे काही वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यामध्ये जे काही आपल्या घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण विकत घेतो. परंतु प्रत्येक गोष्ट आपण त्यातली फोडून सांगतो का, सांगत नाही. त्यामुळे फक्त त्यासाठी एक शब्द दिलेला आहे की त्याचा अर्थ हा व्यक्त झाला पाहिजे. म्हणजे भरपूर फापट पसारा सांगण्यापेक्षा एका समर्पक शब्दामध्ये आपण सांगत असतो. तर भाजीपाला हा शब्द काय आहे, समाहार द्वंद्व या समासाचं ते उदाहरण आहे. त्यानंतर पहा, नाकी नऊ येणे. नाकी नऊ येणे म्हणजे काय, या वाक्प्रचाराचा आपल्याला काय केलं आहे, त्यांनी योग्य अर्थ विचारलेला आहे. तर पर्यायामध्ये पहा, नाकी नऊ येणे म्हणजे नाक या संदर्भातलं जे नाक हे जे अवयव आहे तर त्याच्या 9 येणे जर विचारलं तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी म्हटले की श्वसनाचा त्रास होणे. पण श्वसनाचा त्रास आणि नाकी 9 येणे असा आपला अर्थ कधीच नाही लावायचा की
प्रत्यक्ष अर्थ किंवा शाब्दिक अर्थ त्या ठिकाणी नाही लावायचा आहे, कारण मन वाक्प्रचार याचं काय आहे, मतितार्थ घ्यायचा असतो की नेमकं त्याला उपरोधिक काय म्हणायचं आहे किंवा उपरोधिक आपल्याला काय सांगायचं आहे. तर ना की नऊ येणे म्हणजे काय होणे, वैतागणे, हैराण होणे, त्रासणे, म्हणजे तर पर्याय क्रमांक 2 आहे या ठिकाणी, वैतागणे, हैराण होणे, पर्याय क्रमांक 2, ना की नऊ येणे म्हणजे वैतागणे, हैराण होणे किंवा त्रस्त होणे. त्यानंतर पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचे आहे. पहा, स्वतःचा फायद्याचे पाहणारा, स्वतःचे फायद्याचे पाहणारा. तर स्वतःलाच आता काय असतं की या ठिकाणी पर्यायामध्ये पहा, स्वयंसेवक, स्वावलंबी, अप्पलपोटा आणि ऐतोबा हे 4 पर्याय आहेत. परंतु आपण ग्रामीण भागात किंवा आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो, एखादी व्यक्ती अशी असते की ती आपल्या स्वतःचाच विचार करत असते की जे बी मिळो मलाच मिळो, फक्त मलाच मिळालं पाहिजे, इतरांना काही नाही भेटलं पाहिजे. अशा व्यक्तीला आपण अप्पलपोटा असे म्हणतो. काय? अप्पलपोटा. जेही काही भेटलं पाहिजे ते मलाच भेटलं पाहिजे आणि त्याच्यावर माझाच हक्क आहे, म्हणजे अप्पलपोट असं आपण म्हणत असतो. स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा कर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारे लोक. त्यानंतर स्वयंसेवक म्हणजे या ठिकाणी आपण एखाद्या संस्थेसाठी वगैरे काम करत असतो, त्या ठिकाणी एक विनामूल्य म्हणा त्या ठिकाणी सेवा देतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, स्वयंसेवक म्हणतो. ऐतोबा म्हणजे ऐते खाणारा किंवा ऐतं राहणारा, या ठिकाणी याचा काही संबंध नाही आहे. पर्याय क्रमांक 3 अप्पलपोटा. त्यानंतर कवीश्वर. कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह ओळखा. तर आता बघा, कवीश्वर हा शब्द आहे. काय? कवीश्वर हा जो शब्द आहे, तर या ठिकाणी ई प्लस ई असा, ई प्लस ई, ह्रस्व आणि दीर्घ, काय? ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे 2 जे स्वर आहेत, तर या ठिकाणी या 2 स्वराचा काय झालेला आहे, या ठिकाणी दीर्घ स्वर झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय, दीर्घत्व संधी आहे. दीर्घत्व संधी या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे ह्रस्व स्वर पहिल्यांदा आला किंवा नंतर आला आणि दीर्घ स्वर अगोदर आला किंवा नंतर जरी आला, तर त्या ठिकाणी त्याचा संधी होताना काय होतो, दीर्घ होतो. म्हणजे दीर्घत्व स्वर संधीचं हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 कवी अधिक प्लस म्हणजे ईश्वर, काय? कवीश्वर हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, भंजक. भंजक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द करायचे. भंजक म्हणजे काय? तर भंजक म्हणजे नाश करणारा. भंजक म्हणजे काय? नाश करणारा किंवा नष्ट करणारा. नष्ट करणारा किंवा नाश करणारा, एखादी गोष्ट समाप्त करणारा, एखाद्या वस्तूचं म्हणजे तिला संपवणे किंवा मोडतोड करणे म्हणा, म्हणजे भंजक म्हणजे नष्ट करणे. तर भंजकच्या विरुद्धार्थी काय आहे की एखादी गोष्टी निर्माण करणारा किंवा क्रिएटिव्ह म्हणा, किंवा त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी नाशक हा सुद्धा याचाच शब्द आहे. भंगूर म्हणजे काय? भंगूर त्याला लागू होत नाही या ठिकाणी. त्यानंतर विध्वंसक. विध्वंसक म्हणजे सुद्धा भंजकच आहे किंवा नाशक असंच त्याला अर्थ होतो. आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे, तर निर्माता हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. जर भंजक म्हणजे तर नाश करणारा असेल, तर त्याच्या विरुद्ध शब्द काय? निर्माण करणारा, उत्पन्न करणारा किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीला नवजीवन देणारा, म्हणजे काय? त्याला आपण निर्माता असे म्हणतो. पर्याय क्रमांक डी निर्माता. त्यानंतर पहा, उत्कर्ष. उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे. उत्कर्ष म्हणजे काय? भरभराट येणे, एखाद्याचा म्हणजे विकास होणे, त्या ठिकाणी वैभव संपन्न होणे जे आपण त्याला म्हणतो, तर त्याला काय म्हणतात? उत्कर्ष. की जसं आपण काय म्हणतो की एखाद्या राज्याचा भरपूर उत्कर्ष झाला, एक राजा त्याच्या संपत्तीमध्ये वाढ झाली, किंवा एखादं राज्य, चांगलं राज्य जर त्या ठिकाणी त्यांना जोडलं गेलं किंवा त्याचं मोठं राज्य झालं, त्या ठिकाणी काय होईल? राजाचा उत्कर्ष झाला आपण म्हणतो. त्याचा म्हणजे भरभराट आली राजाच्या राज्यामध्ये. त्याच्या पद्धतीनं उत्कर्ष हा जो शब्द आहे, तर याचा काय? भरभराट होणे किंवा विकास होणे असा याचा अर्थ होतो. तर त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे, तर त्या ठिकाणी उत्कर्ष तर अपकर्ष. उत्कर्ष अपकर्ष म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणे किंवा ती संपणे किंवा त्याचं वैभव लयाला जाणे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अपकर्ष असे म्हणत असतो. विरोधार्थी शब्द काय आहे? अपकर्ष म्हणजे नाश होणे किंवा ऱ्हास होणे. त्यानंतर पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द. शुद्ध शब्दावर सुद्धा आता हा दुसरा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी आपण जेव्हा शब्दाकडे पाहतो, कारण काय असतं की निरीक्षण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता काही ठिकाणी कसं, आता ह्या ठिकाणी पहा, आध्यात्मिक हा शब्द आहे. काय? आध्यात्मिक. आता या ठिकाणी ध हे चुकीचं आहे, त्या ठिकाणी हे पहा. त्यानंतर पर्याय क्रमांक 3
हां, हे ह्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे काही बाबतीत निरीक्षणसुद्धा करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण वाचन करत असतो, वाचन करत असताना भाषिक हा जो विषय, भाषा जो हा विषय आहे, त्यात समजा आता मराठी हा जो विषय आहे, जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा काही शब्दसुद्धा पाहणं गरजेचं असतं. जसं आपण आता परीक्षा हा शब्द आहे, परीक्षा. आता काही ठिकाणी तुम्हाला विचार परीक्षा ठिकाणी मग पहिली वेलांटी देणं, त्यानंतर क्रीडा. क्रीडा हा शब्द हा पहा, दुसरीच वेलांटी असते क्रीडा शब्दाला सुद्धा कधी पण. त्यामुळे काही शब्द, त्यानंतर आशीर्वाद असेल, त्यानंतर आशीर्वाद आहे. त्यामुळं निरीक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे की वाचन करत असताना तुम्हाला शब्दाकडे म्हणजे पाहिलं पाहिजे की शब्द कसा आहे, कसा लिहिलेला आहे. त्यामुळं काही काही गोष्टी कशा असतात की फक्त निरीक्षणातून सुद्धा तुम्हाला एक गुण सहज निघून जातो. त्या ठिकाणी तुम्हाला जास्त व्याकरणाचे नियम लावण्याची गरज नाही आहे की हा शब्द असाच का लिहायचा, तसाच का लिहायचा. परंतु काही वेळेस तुमचं निरीक्षणसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक गुण सहजासहजी ते देऊन जातं. त्यानंतर पहा, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य अपूर्ण. पहा, आता अपूर्ण म्हणजे क्रियाच या ठिकाणी चालूच आहे, म्हणजे क्रिया व्हायची आहे. पहा, लिहित आहे, करीत आहे, करीत आहोत. काय? लिहित आहे, करीत आहे, करीत आहोत. या ठिकाणी दोन क्रियापदाचा वापर झालेला आहे, सहाय्यक क्रियापद. जेव्हा फक्त एकच क्रियापद असतं तेव्हा मी काय सांगितलं, एकच क्रियापद जेव्हा वापरलं जातं तेव्हा क्रियेचा काय आहे, साधा काळ आहे. कुठला काळ आहे? साधा काळ आहे. फक्त साध्या काळामध्ये साधं वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य जे असेल, फक्त त्या ठिकाणी एकच क्रियापद वापरलं जातं. परंतु अपूर्ण जो काळ असतो ते अपूर्ण काळासाठी दोन दोन क्रियापद त्या ठिकाणी. पहा, लिहित आहे, करीत आहे, करीत आहोत. त्यामुळे पर्याय क्रमांक जो 4 आहे, वरीलपैकी सर्व तिन्ही वाक्य हे अपूर्ण वर्तमान काळातील आहेत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा, सचिन अद्याप मैदानावर पहा डॅश डॅश. या ठिकाणी पहा, भूतकाळच करायचे वाक्य. काय करायचे वाक्य? भूतकाळी करायचे. तर भूतकाळी वाक्य करायचे आपल्याला या ठिकाणी. पहा, सचिन अद्याप मैदानावर. या ठिकाणी पाहू, आता 4 पर्याय दिलेत. सचिन अद्याप मैदानावर पोहोचला नाही. त्यानंतर पोहोचला नसेल, पोहोचत नव्हता, पोहोचला नव्हता. पहा आता या ठिकाणी आता पोहोचला नाही. काय? पोहोचला नाही. त्यानंतर पोहोचला नसेल, हे तर भविष्यकाळी आहे. त्यानंतर पोहोचला नव्हता, हे सुद्धा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4, पोहोचला नव्हता. हे भूतकाळी आपल्याला करायचं होतं. पोहोचला नव्हता म्हणजे या ठिकाणी साधा भूतकाळ दाखवायचा आपला. सचिन अद्याप मैदानावर पोहोचला नव्हता, हे आपल्याला या ठिकाणी भूतकाळात या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे, तर सचिन हा मैदानावर अद्याप पोहोचला नव्हता, हे या ठिकाणी पर्यायामध्ये बरोबर आहे. त्यानंतर पहा, सुज्ञ म्हणजे पहा, सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आपल्याला. काय? सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. त्या ठिकाणी पर्यायामध्ये बघा, सुज्ञ म्हणजे अज्ञानी, मूर्ख, सुजाण आणि सामान्य. पर्याय क्रमांक 1 सुज्ञ आणि अज्ञानी. हा सुज्ञचा काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर मूर्ख हा सुद्धा काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. तर सुज्ञ शब्द म्हणजे काय? सुज्ञ म्हणजे ज्ञानी आहे, जाणणारा आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? सुजाण म्हणतो, जागरूक म्हणतो. तर पर्याय क्रमांक 3 काय आहे? सुजाण. सुज्ञेच्या विरुद्ध काय? सुजाण हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, या ठिकाणी सुद्धा आता एक ह्याला आपण काय म्हणतो, पॅसेज सारखं त्या ठिकाणी दिलेलं आहे एक, की त्या ठिकाणी एक म्हण आपल्याला लागू करायची या ठिकाणी, की कुठली म्हण या ठिकाणी लागू होते. आता पहा, 3-4 ओळीचा तुम्हाला एक छोटासा पॅराग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, की या पूर्ण वाक्याचं किंवा या पूर्ण 2-3 ओळीसाठी आपल्याला एक काय करायचे, की समर्पक म्हण निवडायची आहे. त्यामुळं वाचत असताना पूर्णपणे व्यवस्थित वाचायचं. आता पहा, दादाने आईच्या नकळत 2 लाडू खाले आणि छकुलीला त्यातला अर्धा लाडू दिला. आईने छकुलीला विचारले की दादाने लाडू खाले का? तर ती नाही म्हणाली व दादाला विचारल्यावर तोही म्हणाला की मी नाही खाली आणि छकुलीने पण नाही खाले. आईला कळून काय चुकले? पहा, आता जेव्हा घरी एखादी कृती घडते किंवा बहीण भावामध्ये, आता समजा घरी काही खायला पदार्थ केला, परंतु आईनं समजा ती आता कुठेतरी फटात ठेवला म्हणा, काहीतरी लॉक करून ठेवला, पण त्याची चावी तुम्हाला माहीत आहे. तुम्ही तो खोलून त्या ठिकाणी जाऊन दोघा बहीण भावाने खाला. परंतु दोघांनीही तुम्ही खाला बहीण भावांनी, परंतु ती आता आईला कळलं की ह्याच्यातलं काढून खालेलं आहे. पण आता ती विचारलं आईनं, दोघंही काय म्हणतात? मला माहीत नाही. काय? मला माहीत नाही.
परंतु दोघांनी मिळून केलेली ती कृती आहे. जसं की आता पहा पर्यायामध्ये काय आहे, आता कसायाला गाय धार्जिनी, त्यानंतर उंदराला मांजर साक्षी, एका मानात 2 तलवारी आणि साखरेचे खाणार त्याला देव देणार. तर पहा पर्याय क्रमांक 2 जो आहे, उंदराला मांजराची साक्ष. काय? उंदराला मांजराची साक्ष म्हणजे या ठिकाणी दोघंही चोर आहेत. दोघंही चोर आहेत. दोघांनाही माहीत आहे की तू बी कृती केलेली आहे आणि मी पण खाल्लेलं आहे. त्यामुळे दोघंही काय करायचं की दोघंही सांगायचं की आम्ही हे केलेलं काम नाही आहे. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बरोबर बाजू ही काय करायची, आपल्या ठिकाणी साक्ष द्यायची आहे. म्हणजे उंदराला मांजर साक्षी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा विरुद्धार्थी शब्दाची जोडी या ठिकाणी विचारलेली आहे. तर संकुचित म्हणजे अल्प कमी व्याप्ती असणारा याला काय म्हणतो आपण? संकुचित म्हणतो. काय म्हणतो? संकुचित म्हणत असतो. त्यानंतर त्याचाच शब्द पुढील व्यापक, बरोबर आहे. संकुचित म्हणजे अल्पबुद्धी म्हणा किंवा अल्प असणारा, तर त्याच्या विरुद्ध काय येईल? व्यापक येईल. करंटा, भाग्यहीन. करंटा म्हणजे काय? फुटक्या नशिबाचा आपण त्याला म्हणत असतो किंवा अतिशय गरीब असणारा वगैरे. त्यानंतर भाग्यहीन, त्या भव्य, भव्य आणि चिमुकलं. भव्य म्हणजे काय? महाल वगैरे यासाठी वापरतो आपण. चिमुकलं म्हणजे लहान यासाठी वापरतो. त्यानंतर मंजूळ, सुरेल. मंजूळ आणि सुरेल. तर मंजूळ म्हणजे आणि सुरेल हे जे 2 शब्द आहेत, आपण काय म्हणत असतो की गाणी गात असताना, आता मंजूळ हा शब्द ग्रामीण भागातच जास्त वापरला जातो. किती सुरेख गाणी गात आहेत किंवा किती मंजूळ गात आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्यासाठी एक त्या गोष्टीतलं किंवा त्या गीतातलं माधुर्य म्हणा, त्यातलं जे काही गोडवा आहे, गोडवा जे काही माधुर्य आहे, यासाठी आपण काय म्हणत असतो की मंजूळ आणि सुरेल हा शब्द आपण वापरत असतो. म्हणजे समानार्थी हे शब्द आहेत. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे, या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा निखिलने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? प्रयोग ओळखायचा आहे. पर्यायामध्ये पहा सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर आता पहिल्यांदा वाक्य जेव्हा तुम्ही वाचत, या ठिकाणी कर्ता हा प्रथमांत आहे का? नाही आहे, कारण कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळं सकर्मक किंवा आकर्मक कर्तरी हा तरी होणारच नाही, कारण कर्त्याला जेव्हा पर्याय म्हणजे लागतो प्रत्यय, तेव्हा त्यामध्ये कर्तरी प्रयोग नाही, तर पर्याय कुठला येतो? हा कर्मणी. काय? कर्मणी. कारण या ठिकाणी कर्म हे प्रथमांत आहे, त्या ठिकाणी कर्त्याला पर्याय लागलेला आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा स्मरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. स्मरण, स्मरण, आठवण हे जे काही शब्द आहेत, त्यामध्ये पहा त्याचं पर्याय सकल. सकल म्हणजे सर्व किंवा सर्व, किंवा आपण जे घेत असतो त्याला एखादी समजा वस्तू, आपण जेव्हा 5-6 वस्तू आहेत त्यासाठी आपण काय म्हणतो की ही घे घे असं म्हणत नाही. म्हणजे सकल म्हणजे सर्वच घे असं त्याचा अर्थ होतो. स्तुती म्हणजे संहार म्हणजे विध्वंस करणे. स्तुती म्हणजे एखाद्याला आपण खूप साध मारणे किंवा फुशारकी मारणे असा होतो. त्यानंतर पहा सय. सय हा जो शब्द आहे, सय म्हणजेच काय? स्मरण. काय? सयच म्हणजे स्मरण करणे किंवा आठवणे. याद हा जो शब्द आहे खूप महत्त्वाचा शब्द आहे हिंदी, याद. त्यामध्येच पहा स्मरण म्हणजे काय? सय या शब्दाचा काय समानार्थी शब्द? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा अर्जुनाने फिरत्या मस्त्याचा डोळ्याचा नियम धरला आणि बाण मारला या वाक्याचं आपल्याला केवळ वाक्य बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? केवळ वाक्य बनवायचं. या ठिकाणी आणि, व, की, परंतु, किंवा असे शब्द वापरायचे नाहीत. कुठलाही उभ्यानवी अव्यय न घेता या ठिकाणी वाक्य बनवायचे आहे. तर पहा पहिलं वाक्य पहा, या ठिकाणी धरला आणि, या ठिकाणी सुद्धा आलेला आहे धरला आणि. त्यानंतर 2 बघा, अर्जुनाने फिरत्या मस्त्याचा डोळा नेम धरून बाण मारला. त्या ठिकाणी या ठिकाणी कुठं आले का याच्यामध्ये? पहा शब्द. त्यानंतर पहा अर्जुनाने फिरत्या मस्त्याच्या डोळ्याचा नियम धरला, व या ठिकाणी सुद्धा व आलेला आहे. त्यानंतर अर्जुनाने फिरत्या मस्त्याच्या डोळ्याचा नियम धरला म्हणून बाण मारला. या 3 वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी काय वापरलेलं आहे? उभ्यानवी अव्यय वापरलेला आहे. त्यामुळं हे तिन्ही वाक्य काय केवळ वाक्य होतात का? नाही. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे, या ठिकाणी कुठलंही अव्यय न वापरता या वाक्याचं एकत्रीकरण केलेलं आहे. पहा अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरून काय केलेला आहे? बाण मारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा समूहदर्शक शब्द ओळखा. जसा उपकरणाचा संच तसा गवताचा
काय म्हणतात गवताचा? पेंडी वगैरे असं म्हणतो का आपण? नाही, गवताचा काय असतो? भारा असतो. काय असतो गवताचा? भारा असतो. की जेव्हा आपण गवत घेतो आपल्या घरी गाईला वगैरे खाण्यासाठी, तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? गवताचा भारा घेतला असं म्हणतो. त्यामुळं कुंज, कळप, संच वगैरे या ठिकाणी काय? भारा. पर्याय क्रमांक 2, तसा उपकरणाचा संच, तसा गवताचा भारा. पर्याय क्रमांक 2 पहा. त्यानंतर पहा, महर्षी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. पहा, महर्षी हा शब्द आहे. काय? महर्षी. तर पहा, तर महाधिक ऋषी जो आहे, तर या ठिकाणी महर्षी, तर पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी काय आहे? हे रू वगैरे आलेलं आहे. तर याचं जे काय संधी विग्रह जेव्हा होतो, तर या ठिकाणी यातून तयार होतं. काय होतं? म्हणजे जो काही स्वर आहे त्याच्या जर समोर ऋषीचं जे काही रू वगैरे आहे, हे रू जे आलेलं आहे ना, रू हे जो काही स्वर आहे, दीर्घ स्वर आहे आ, आणि त्यानंतर काय आला आहे? रू आलेला आहे. परंतु जेव्हा या स्वराच्या पुढे रू वगैरे असा जो काही शब्द येतो, जेव्हा अक्षर येतं, तर त्याच्या संयुगातनं काय तयार होतं? काय? हे उच्चारात तयार होतं दोन्हीच्या संयुक्तातनं. त्यामुळं महर्षीचं पहा, महाधिक ऋषी, तर महर्षी. काय? महाधिक ऋषी, महर्षी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. 2 दिवस झालेल्या दमदार पावसाने पिकांना काय भेटलं? पिकांना जीवदान भेटलं म्हणतो आपण. काय म्हणतो? ग्रामीण भाषेत जीवदान भेटलं असं म्हणतो. काय म्हणतो आपण? जीवदान भेटलं असं म्हणतो. पिकांना जीवदान भेटलं. परंतु इथं कुठं तुम्हाला जीवदान हा शब्दच नाही आहे. जीवदान हा शब्दच नाही आहे. परंतु पहा, सकृतदर्शिनी, संजीवनी, सांदीपणी, कारखुनी हे ऋषीचं नाव आहे. हे कारखुनी पद म्हणा. हे सकृतदर्शिनी म्हणजे जेव्हा आपण भेटेल तेव्हा समोरासमोर दर्शन म्हणा. परंतु पर्याय क्रमांक 2 जे आहे संजीवनी, संजीवनीच म्हणजे काय? की संजीवनीच म्हणजे जीवदान भेटणे. काय भेटणे? जीवदान भेटणे, किंवा त्यांना जीवन मिळणे असं जेव्हा आपण म्हणतो, त्यासाठी एक शब्द आहे संजीवनी भेटणे. पर्याय क्रमांक 2. 2 दिवस झालेल्या दमदार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली किंवा जीवदान भेटलेलं आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय ओळखा. पहा, तर शंकराने तिसरा डोळा उघडला. त्यात पहिला बघा तिसरा. त्यानंतर त्याचा स्वभाव विसरभोळा आहे. बरोबर आहे हे वाक्य. त्यानंतर तो तिरसटपणा करू नकोस. काय करू नकोस? तिरसटपणा करू नकोस. तिरसटपणा. त्यानंतर याचा परिणाम विपरीत होईल. विपरीत बघा, हा शब्द चुकीचा. विपरीत. विपरीत होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, त्याचा स्वभाव कसा आहे? विसरभोळा आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. म्हणजेच बाकीच्या जे जोड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाच्या दिलेल्या आहेत. काय? विरुद्धार्थी शब्दाच्या. त्यामुळे समानार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची त्या ठिकाणी विरुद्धार्थी. पहा, शिकस्त, शिस्त. त्यानंतर शुधा, भूक. शुधा, भूक. त्यानंतर कृश, बारीक. उदर, पोट. तर उदर आणि पोट हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर कृश. कृश म्हणजे वाळलेला माणूस किंवा अगदी हाडकुळा माणूस आपण म्हणतो असतो. त्यानंतर बारीक सुद्धा त्यासाठीच आहे. त्यानंतर शुधा आणि भूक हे समानार्थी शब्द आहेत. शिकस्त म्हणजे काय? पराभव होणे. शिकस्त म्हणजे पराभव होणे. त्यानंतर शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या जीवनाला लावलेली एक जी काही सवयीचा जो भाग आहे, किंवा एक जी त्याला बोलतो आपण एक यांत्रिकपणा असेल, तर आपण शिस्त असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो 1 काय आहे? चुकीची जोडी आहे. शिस्त, शिकस्त. शिस्त, शिकस्त. त्यानंतर पहा, आमचा राजेश म्हणजे हलक्या कानाचा माणूस आहे. काय? हलक्या कानाचा माणूस आहे. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला कुणीही जरी काही सांगितलं तर तो खूप लवकर ऐकतो. म्हणजे स्वतः कुठलीही गोष्ट आपण म्हणजे तिचं कशाही प्रकारे निरीक्षण न करता किंवा त्या संदर्भात पूर्ण माहिती न घेता, आता माझं ऐकणे किंवा इतरांनी जे काही सांगितलं त्याचं पण ऐकणे आणि लगेच त्यानुसार कृती करणे म्हणजे हलक्या कानाचा माणूस म्हणतो, की कुणी काही सांगितलेलं ऐकणे. पहा त्यासाठी
लहान आकाराचा कान असणे, त्यानंतर अत्यंत विश्वासू व्यक्ती, महाकपटी व्यक्ती. पर्याय क्रमांक 4 बघा, वस्तुस्थिती व खरे खोटे जाणून न घेता पटकन विश्वास ठेवणारी व्यक्ती, म्हणजेच हलक्या कानाचा माणूस. कोणी काहीही सांगा लगेच ग्रहण करायचं. त्यामुळं हलके कान आपण म्हणत असतो समाजाचा वाढत असताना की बाबा हे खूप हलक्या कानाचा माणूस आहे, त्यामुळं कोणाचंही ऐकणारी व्यक्ती. त्यानंतर पहा, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. कृष्णमेघ, कृष्णासारखा मेघ, कृष्णमेघ, कृष्णमेघ. तर हे जे उदाहरण आहे कर्मधारय समासाचं आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी विशेषण, विशेषण आणि नाम याचं एकत्रीकरण केलं जातं. विशेषण आणि नाम म्हणजे त्याची उपमेय व उपमान जी आहे, उपमेय उपमान म्हणतो आपण. मूळ वस्तू जी आहे, उपमेय त्याला आपण म्हणतो, मूळ वस्तूला उपमेय म्हणतो. आणि जे उपमान जी आहे किंवा त्याची उपमा द्यायची आहे या गोष्टीला, तर या ठिकाणी पहा, कृष्णासारखा मेघ म्हणजे कसं, काळ्या ढगांचा समूह ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? काळ्या ढगांचा समूह. म्हणजे या ठिकाणी आपण कृष्णाचा जो अर्थ आहे तो नाव न घेता त्या ठिकाणी आपल्याला विशेषण या रूपाने घ्यायचं आहे. कृष्णाचं वर्णन आपण म्हणतो कृष्णवर्णीय. कृष्णवर्णीय म्हणजे काय नेमकं? तर कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या रंगाचा. कसा? काळ्या रंगाचा. त्यामुळं या ठिकाणी काय केले, मेघाला कृष्णासारखी उपमा दिलेली आहे. त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे, कृष्णाची उपमा दिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पहा, कृष्णमेघ हा जो शब्द आहे तो कर्मधारय या समासात मोडतो. या ठिकाणी विशेषण व नाम हे दोन्ही पद या ठिकाणी येत असतात आणि दोन्ही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द. या ठिकाणी रासवट, मोरपीस, रक्तस्रंदीज, विज्ञाननिष्ठ. हा शब्द विज्ञाननिष्ठ हा शब्द लगेच आपल्याला जाणवतो. या ठिकाणी विज्ञाननिष्ठ लगेच जाणवतो. विज्ञाननिष्ठ हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर धूळभेट होणे. धूळभेट होणे म्हणजे काय नेमकं? तर धूळभेट होणे म्हणजे आपण समजा आज अकस्मात म्हणजे कुणाच्या आपल्या मनामध्ये सुद्धा नाही सध्या की बाबा मी कुणाला भेटणार आहे किंवा माझ्या जवळचं कोणीतरी व्यक्ती मला आज रस्त्याने चालत असताना किंवा प्रवासामध्ये कुठंतरी मला भेटेल 1-2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी आणि एक अकस्मात भेट होईल. ते पण कशी होईल की एकदम छोटीशी भेट. कशी? छोटीशी भेट म्हणजे धूळभेट होणे म्हणजे सविस्तर न भेटणे. कसं? सविस्तर न भेटणे. पहा, धुळीचे वादळ होणे, सपशेल हार होणे, एखाद्याची उभ्या झालेली अल्पवेळेतील भेट म्हणा, एखाद्याला वाढदिवसाची भेट म्हणून डब्यात धूळ भरून देणे. बघा, डब्यात धूळ भरून देणे नाही, तर एखाद्याची उभ्या झालेली अल्प भेट म्हणजे काय? धूळभेट होणे. म्हणजे मी रस्त्याने चालत असताना एक आवडती व्यक्ती आली आणि पाहता पाहता निघून गेली किंवा एकच शब्द बोलली म्हणजे काय त्या ठिकाणी की त्या ठिकाणी धूळभेट झालेली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर पहा, कोणत्याही काव्यात अथवा वाक्यात ज्यावेळी एखाद्या वस्तूचे, एखाद्या व्यक्तीची, प्रसंगाचे, दृश्याचे हुबेहूब वर्णन केले जाते त्याला काय म्हणतात किंवा कुठला अलंकार म्हणतात? पहा, तर एखादा व्यक्ती आहे त्याचं हुबेहूब वर्णन आहे, असा आहे, काळा आहे, गोरा आहे, निळा आहे, पिवळा आहे, लाल आहे, वाईट आहे, चांगला आहे, हे जे काही वर्णन आहे, उंच आहे, लहान आहे, डबका आहे, बारीक आहे, बुटका आहे, हे जे काही त्याचं वर्णन आहे, जेव्हा आपण वर्णन करत असतो तर त्या ठिकाणी तो रागीट आहे का चांगला आहे, प्रेमळ आहे, कसा आहे, तर हे जे काही वर्णन आहे तर ते वर्णन एक अलंकार आहे त्यासाठी की त्याला आपण काय म्हणत असतो, त्या अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव, भावना, उंची, त्याची जी काही शारीरिक ठेवण आहे या संदर्भात सगळं वर्णन जे आहे तर ते स्वभावोक्ती अलंकारात केलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काय? स्वभावोक्ती अलंकार. त्यानंतर पहा, प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य ओळखायचे आपलं. पहा आता, अवाक होणे. अवाक होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, आश्चर्यचकित होणे, अवाक होणे. एखादी गोष्ट आता आपल्याला माहीतच नाही आणि समजा एखादा प्रसंग आपल्यासमोर घडला, आपण काय होतो? अवाक होतो, आश्चर्यचकित होतो आपण. त्यामुळं तर पहा, या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की या ठिकाणी हे जे वाक्प्रचार आहे हा कुठे योग्य बसवला आहे त्यांनी. पहा, मनोरंजक सिनेमा पाहून श्रुती भीतीने अवाक झाली. पहा, आता मनोरंजक सिनेमा आहे आणि त्या ठिकाणी खूप म्हणजे मनोरंजनासाठी कॉमेडी आहे, सिनेमा कॉमेडी आहे, हास्य, त्या ठिकाणी आपल्याला अवाक होणे. पहा, जुळतं का? पहा फक्त. कार्यक्रमात वादकाने डोक्याने कीबोर्ड वाजवताना पाहून सर्व श्रोते अवाक झाले.
खूप आरडाओरडा करून मुले अवाक झाली. दारावरचे तोरण फुलांच्या वजनाने अवाक झाले. आता तोरण आणि फुलांचं वजन यात अवाक होण्यासारखं काय? उलट त्याला वजन होईल ना, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटणार आहे का? ते नाही वाटणार आहे आश्चर्य. त्यानंतर या ठिकाणी मुलं आरडाओरडा करतात आणि आरडाओरडा करून ते अवाक होतात का? नाही आहे. मुलं आरडाओरडा करतात, त्यांचा एक आनंदाचा, त्याचा खेळण्याचा भाग आहे. त्यानंतर कुणी मनोरंजक सिनेमा पाहून कोणाला भीती वाटते का? नाही भीती वाटत. त्यामुळे या ठिकाणी चुकीचं आहे. परंतु जर आपण अपेक्षाच नाही केली की एखादा जो वादक आहे की तो आपल्या डोक्याने कीबोर्ड वाजवतोय, म्हणजे ज्या गोष्टीची आपण कल्पनाच केली नाही, पण आपण ती प्रत्यक्ष पाहतोय समोर, जेव्हा एखाद्या क्रियेची आपण अपेक्षा न करता जेव्हा आपल्या समोर ती क्रिया अकस्मातपणे किंवा न माहिती देता केली जाते, त्याला आपण काय म्हणतो की अवाक होतो, आश्चर्यचकित होणे, थबकणे. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय झाले? अवाक झाले. बघा पुढचा प्रश्न. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा माणूस. कठोर म्हणजे निष्ठुर, न बदलणारा, एकाच कृतीवर ठाम असणारा व्यक्ती निष्ठुर आहे. मन नाही त्या व्यक्तीला. अशा प्रकारे आपण जेव्हा म्हणतो मन नाही, भावना नाही, संवेदना नाही, निष्ठुर व्यक्ती आहे. परंतु निष्ठुर हा शब्द या ठिकाणी विचारला आहे की न्याय देत असताना एखादी व्यक्ती निष्ठुरपणे न्याय देते, म्हणजे न्याय देण्याच्या पद्धतीमध्ये ती काय आहे? न्याय निष्ठुर आहे. जे नियमामध्ये आहे, जे पुराव्या दाखल आहे, ती व्यक्ती त्याचप्रमाणे न्याय देते, म्हणजे ती काय आहे? न्याय निष्ठुर आहे. कशी आहे? न्याय निष्ठुर आहे. प्राशान आदी वगैरे निष्ठुर जेव्हा शब्द येईल त्या ठिकाणी हे शब्द लागू होईल. परंतु आपल्याला काय विचारले की न्याय देण्याच्या बाबतीत निष्ठुर म्हणजे न्याय निष्ठुर. त्यानंतर पहा, खालील शब्दाचा समास ओळखा. आता समास सवर्ण. आता सवर्ण हा जो समास आहे तर हा या ठिकाणी पहा द्वंद्व, अविभाव किंवा तत्पुरुष या प्रकारामध्ये नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला सहब्रुवी म्हणजे सह हा शब्द याच्या जेव्हा आपण फोड करू, सवर्णा सह सहित असा जो शब्द येईल त्या ठिकाणी, किंवा सहबहुवी म्हणजे जेव्हा आपण सह हा शब्द येतो, कसा? सह. जेव्हा आपण त्या शब्दाची फोड करतो, जेव्हा आपण आदराने सहित असा तो, त्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक सहब्रुवी याचं हे उत्तर आहे, सुवर्ण. तर आता हे झाले 50 प्रश्न. आता यामध्ये आपण पाहिलं याचं सर्वाचं विश्लेषण, आणि त्यामध्ये समास त्यानंतर समानार्थी, विरोधार्थी असं TCS पॅटर्नला जी काही परीक्षा घेतल्या जातात, आता त्यामध्ये आता ह्या तिन्ही 50 प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात जास्त शब्द जे आहे, शब्दसमूह असेल, शब्दसमूहासाठी शब्द, त्यानंतर वाक्प्रचार आहे, त्याच्यानंतर मणीसाठी सुद्धा त्यांनी काय केले की एक पॅराग्राफ दिलेला आहे छोटासा, आणि त्यामध्ये त्याचं वर्णन करून योग्य आपल्याला मन निवडायची आहे ते देऊ शकतात. कारण त्यांना जसं जसं टाकायचं आहे किंवा जसं परीक्षा पद्धतीमध्ये काठिण्य पातळी होईल किंवा वाढवता येईल त्या प्रकारे ते प्रयत्न करत असतात. म्हणजे जास्तीत जास्त आता संख्या पण आहे त्या दृष्टीने त्यांना परीक्षेचं म्हणजे प्रश्नपत्रिका, त्या संदर्भात प्रश्न याचं पण त्यांना ते नियोजन करावं लागतं. त्यामुळं जी काही काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळीसुद्धा योग्य पद्धतीनेच त्या ठिकाणी दिलेली असते. त्यामध्ये आता ह्या तिन्ही सारासार विचार करता आता 3 जे आपले व्हिडिओ झाले, तर त्यामध्ये आता प्रश्न जे आपण पाहिले तर त्या प्रश्नामध्ये 1 समास, 2 अलंकार, 3 वाक्प्रचार, 4 मणी, 5 समानार्थी शब्द, 6 विरोधार्थी शब्द, त्यानंतर समूहासाठी 1 शब्द, त्याच्यानंतर वृत्तावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यानंतर व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द, त्यानंतर अशुद्ध वाक्य ओळखा, त्यानंतर शुद्ध वाक्य ओळखा, त्याच्यानंतर संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, आणि ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपलं प्रयोग, त्यानंतर काळावर सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळं एकंदरीत पाहता फक्त वर्णमालेवर हा जो प्रश्न या ठिकाणी आता 3 विश्लेषण घेतले, वर्णमालेवर प्रश्न कुठे आढळला नाही, पण तरीसुद्धा आपल्याला सारासार पूर्णच मराठी हे करायचं आहे. कारण आपण हे नाही म्हणू शकत की हे आलं नाही म्हणजे याचा अभ्यास नाही करायचा, ते आलं नाही म्हणजे त्याचा अभ्यास नाही करायचा, परंतु सर्वच अभ्यास करावा लागेल. पूर्ण जे काही मराठी आपला ओव्हरऑल सब्जेक्ट आहे त्यामध्ये जेवढे काही घटक आहेत, मग त्यामध्ये आपले शृंगार, रस असो, काही असो, ते पूर्ण आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळं TCS पॅटर्नवर आधारित आपण एक बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे. आता ती बॅच पण आपली उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं हे व्हिडिओ पहा सर्वांनी, त्यामध्ये काय त्रुटी असतील ते पण आम्हाला कळवा, जेणेकरून त्यामध्ये आम्ही
आणखी काही भर टाकण्याचा प्रयत्न करू, ते चुका जे ते सुधारण्यासुद्धा प्रयत्न करू. त्यामुळं सर्वांचे धन्यवाद.